नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी एक नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे। त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी नोटिफिकेशन झाले जाहीर, 20% 50% करण्याचा निर्णय। मित्रांनो, काय आहे ह्या बातमीमध्ये नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओ अखेरपर्यंत नक्की बघा, जेणेकरून कोणतीही इन्फॉर्मेशन तुमच्याकडून सुटणार नाही। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी येत आहे। कर्मचाऱ्यांचे पेन्शन 20% 50% करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर म्हणजे DOPPW विभागाने या संदर्भात अधिसूचना जारी। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे। त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे। वयानुसार 80 वर्षावरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हा लाभ दिला जाईल। पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाने पेन्शनधारकांसाठी अतिरिक्त पेन्शनची सुविधा जाहीर केली आहे। ठराविक वयानंतर सेवानिवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुकंपा भत्ता भेट दिला जाईल। यामध्ये 80 वर्षावरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हा अनुकंपा भत्ता दिला जाणार आहे। या अतिरिक्त पेन्शनला अनुकंपा भत्ता असे नाव देण्यात आले आहे। वृद्धापकाळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी भेट आहे। नियमानुसार 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांना अतिरिक्त पेन्शनच्या स्वरूपात अनुकंपा भत्ता मिळेल, ते वयानुसार वाढेल। मित्रांनो, नियम काय म्हणतो त्याबद्दल आपण बघूया। पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाच्या अधिसूचनेनुसार नवीन नियमानुसार व्यक्तीचे वय 80 वर्षे पूर्ण होताच पेन्शनमध्ये अतिरिक्त पेन्शन वाढीचा लाभ जोडला जाईल। अतिरिक्त पेन्शन म्हणजे अनुकंपा भत्ता, ज्या महिन्यामध्ये कर्मचारी 80 वर्षाचे होईल त्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच प्रभावी मानले जाईल। जाणून घ्या कोणत्या वयात किती पेन्शन वाढेल। मिळणाऱ्या पेन्शनच्या टक्केवारीनुसार अनुकंपा पेन्शन दिली जाईल। CCS पेन्शन नियमांतर्गत लागू केलेली सुविधा। मित्रांनो, अतिरिक्त पेन्शनची सुविधा केंद्रीय नागरी सेवा पेन्शन CCS नियम 2021च्या नियम 44 मधील उपनियम 6 मध्ये लागू करण्यात आली आहे। या नियमानुसार सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त असल्यास त्यांना अनुकंपा भत्ता म्हणजेच अतिरिक्त पेन्शनचा लाभ दिला जाईल। सर्व विभागांना धोरणाचे पालन करावे लागेल। मित्रांनो, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने सर्व विभाग आणि बँकांना नवीन नियमाचे अनिवार्यपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत। यामुळे पेन्शनधारकांना योग्य वेळी या सुविधेचा लाभ घेता येणार आहे। पेन्शनधारकांसाठी कर्मचारी ज्या महिन्यात 80 वर्षाचा होईल त्या महिन्यापासून ही अतिरिक्त पेन्शन लागू होईल। ज्या महिन्यामध्ये कर्मचारी 80 वर्षाचा होईल त्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अतिरिक्त पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।